विद्यार्थ्यांना बोलतं करण्यासाठी आणि इंग्लिशमध्ये संवाद साधण्यासाठी आपण अशा पद्धतीचे पपेट बनवू शकतो. तर हे फोमवर चिकटवलेले स्टिकर आहेत. हे स्टिकरच्या स्वरूपात प्रिंट केलेत आणि नंतर फोमवर चिकटवून अशा पद्धतीचा फोम मिळतो आणि त्यावर चिकटवून आपण त्याला कट केलेला आहे त्या आकारामध्ये. त्यानंतर अ, आपण स्टिक घेतलेली आहेत म्हणजे स्ट्रॉ आणलेले आणि अशा पद्धतीचा हा स्ट्रॉ आहे आणि हा स्ट्रॉ काय करायचा पण टेपच्या मदतीने चिकटवायचा आहे. दो अ, दोन डबल टेप चिकटवायचे आहे त्याच्यावर स्टिकर. कारण ते फोमचं वजन जास्त असल्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित बॅलन्स होईल या पद्धतीने स्टिकर लावायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर विद्यार्थ्यांना डायलॉग कॉन्व्हर्सेशन यासाठी अशा पद्धतीचे पपेट देऊन आपण सराव घेऊ शकतो. तर आता आपण 2 अंकी संख्या कशा बनतात ते पाहूया. तर ह्यामध्ये 2 पट्ट्या दिलेल्या आहेत, एकक आणि दशक. तर हे आहेत बघा. चार दशक, एक एकक 41, 4 दशक, 2 एकक 42, 4 दशक, 3 एकक 43, 4 दशक, 4 दशक, 4 एकक 44, 4 दशक, 5 एकक 45, 4 दशक, 6 एकक 46, 4 दशक, 7 एकक 47, 4 दशक, 8 एकक 48, 4 दशक, 9 एकक 49. नंतर येणार आहे 5 दशक 50. संख्या दशक एकक स्वरूपात कशा लिहायच्या पाहू. तर ही संख्या आहे 34. 34साठी आपण घेणार आहोत 3 दशक 4 एकक. 3 दशक 4 एकक म्हणून 1 दशक, 2 दशक, 3 दशक. 4 एकक म्हणून 1, 2, 3 आणि 4. अशा पद्धतीने 3 दशक 4 एकक म्हणजेच 30. 1 दशक, 2 दशक, 30. 3 दशक म्हणजे 10, 20, 30 अधिक 4 एकक. संख्याज्ञान 1 ते 100. 1 दशक 1 11, 3 दशक 1 31, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 2 दशक 20, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30. अशा पद्धतीने 1 ते 100पर्यंत आपल्याला ह्या संख्या माहीत होतात. 14 खडी चक्र. क क लकाना का, क ला ऱ्हस्व वेलांटी की, क ला दीर्घ वेलांटी की, क ला ऱ्हस्व उकार कू, क ला दीर्घ उकार कू,
क ला एक मात्रा के, क वचंद्र क्या, क ला दोन मात्रा कै, क ला एक काना एक मात्रा को, क ला एक काना चंद्र कॉ, क ला एक काना दोन मात्रा कौ, क ला अनुस्वार कम, क ला विसर्ग कहा. थँक्यू.